साबुदाणा खिचडी जास्त चिकट नाही होऊ म्हणून काय करायचं सांगते बघा. तर इथं आहे ना बटाटे साली काढून घेतल्यात आणि नंतर कट करून ना मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून घ्यायचे 5 मिनिटं. नंतर स्वच्छ धुवून घ्यायचे हे बटाटे. आता इकडं लगेच कढई ठेवून घेतली, त्यामध्ये शेंगदाणे चांगले भाजून घेतले. शेंगदाणे चांगले टरफला निघूपर्यंत भाजून घ्यायचे असे. नंतर मीठ, मिरची, शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे सेपरेट. आता साबुदाणा रात्रीच भिजायला घातला होता मी आणि नंतर साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घ्यायचा, म्हणजे ना साबुदाणे चिकट होणार नाही जास्त आपले. कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल गरम करून त्याच्यामध्ये बटाटा टाकून घेतला, थोडंसं मीठ टाकलं, परतून घेतलं. नंतर मिरचीचा ठेचा टाकून घेतला, मीठ घातलेला, परतून घ्यायचं आणि नंतर लगेच त्याच्यामध्ये साबुदाणे टाकून घ्यायचे. लगेच गॅस स्लो करायचा आणि 10 मिनिटं चांगली स्लो गॅसवरती खिचडी परतून घ्यायची. आता इथं चांगली खिचडी परतून झालेली आहे. लगेच झाकण द्यायचं आणि एक वाफ देऊन घ्यायची 5 मिनिटासाठी. तयार झाली आपली इथं उपवासासाठी मोकळी सुटसुटीत साबुदाणा खिचडी. एकदा नक्की ट्राय करून बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.